वृंदावनात नाच रे मोरा नाच. नमस्कार मित्रांनो, मी रोहित मोरे. आम्ही कोकण कलाप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज शनिवार आहे आणि शनिवार रविवार म्हटलं तर कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन होतोच. तर आज आमचा प्लॅन आहे अलिबागला जायचा आणि आज सोबत आहे फॅमिली. आज फॅमिली सोबतचा पहिलाच ब्लॉग आहे. आज पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये फॅमिली असणार आहे. बघा, पुण्यावरून आले आपली बहिणाबाई, आमचे भाऊजी म्हणजे सध्याच्या भाषेतले जीजू, आमचे पिताश्री, आई साहेब, आमचे बंधू पुढे बसलेत आणि आमचे मित्र संतोष दिवेकर जे आज गाडी चालवत आहेत. आणि आमचा एक महत्वाचा मेंबर जर्मन शेफर्ड जॅकी, तो सुद्धा असणार आहे ब्लॉग मध्ये. तर आता आपण निघालेलो आहे आणि आज आपण पहिल्यांदाच नवासेवा रोडनी जाणार आहे. नवासेवाचा नवीन ब्रिज झालाय, त्या मार्गाने जायचं ठरवलंय. तर आपण ब्रिजवर पोहोचलेलो आहे. ब्रिजचं नाव आहे अटल सेतू, जो की शिवडी नवासेवा रोडला जोडणारा सेतू आहे. हल्लीच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. भारतातील सर्वात मोठा लांब सागरी सेतू आहे. 22 किलोमीटर सागरी सेतू आहे. साऊथ मुंबई ते नवी मुंबई फक्त 15 ते 20 मिनिटाचं अंतर झालं आता. फक्त यासाठी केवळ 250 रुपये मोजावे लागणार आहेत एकतर्फी, आणि जर रिटर्न यायचं असेल तर 370 रुपये टोल आहे. तर आपण आता ट्रेन जवळ आहे. CNG बनवायला थांबलो होतो, पण आज लाईन जास्त नसल्याने 5 ते 10 मिनिटात आपला CNG भरून झालेला आहे. त्यामुळे आपला खूप टाईम वाचला आहे. अनपेक्षित आहे CNG पंप लाईन नसली. तर चला आता आपण पुढे पोहोचूया. 1 ते 1.5 तास लागेल आपल्याला पुढे. तिथे आपला अलिबागला फार्म हाऊस आपण घेतला आहे. तर त्या फार्म हाऊसची सर्व माहिती तुम्हाला तिकडे गेल्यावरच देतो, फार्म हाऊसला बदल्यावर. तर चला आता आपण निघूया. तर आपण फायनली पोचलेलो आहे आपल्या फार्म हाऊसला. बघा, सुंदर फार्म हाऊस आहे. गिरिराज गार्डन, अलिबागमधील वाघोळी गावाजवळ हे गिरिराज गार्डन आहे. गुगलला सर्च करा तर दिसेल तुम्हाला. आंब्याच्या झाडावर तुम्हाला आंबे दिसतील आणि नियत खराब होईल. परंतु ही सूचना बघा, ही आपल्यासारख्या लोकांसाठीच लावलेली आहे. त्यामुळे आंब्यांवर लक्ष नाही लागायचं. सक्त ताकीद दिली आहे, कारवाई होईल म्हणून. आपण फार्म हाऊस बघा. बघितलं बाहेरून. तर आता आत जाऊया. आतून दाखवतो तुम्हाला. फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवतो, जास्त व्हिडिओ मोठी नको. हॉल आहे. हॉलमध्ये AC, TV अवेलेबल आहे. बाथरूम पण आहे सेपरेट. लेफ्ट साईडला किचन आहे आणि राईटला रूम आहे. वरती पण 3 रूम आहेत. जेवढे रूम आहेत तेवढ्यांमध्ये TV आणि ACची सुविधा उपलब्ध आहे. कोणत्याही रूममधून बघाल बाहेर चांगलाच व्ह्यू दिसेल. बघा, बाथरूम बघा. TVची सोय आहे. आणि इथून बघा, जर तुम्ही स्विमिंग करत असाल तर तुम्हाला ड्रोन कॅमेराची गरज नाही. इथून वरतूनच व्हिडिओ करू शकता. तर आता बाहेर गार्डन आहे, तो सुद्धा दाखवतो बरोबर. हॅलो बघा भाई. गार्डन मध्ये बघा, लहान मुलांसाठी मस्त खेळण्यासाठी सोयी सुविधा आहेत.
तसेच आपण इथे बसून आराम करू शकतो. व्हिडिओ फोटोसाठी सुंदर सीन आहे. बघा कॅन्टीन आहे. बघा इथे पुढे लेफ्ट साईडला नाश्ता व जेवणासाठी मस्त सेपरेट जागा आहे. आणि त्याच्या बाजूला स्विमिंग पूल. दोन भागात विभागला आहे. या जो समोर दिसतोय तो 2.5 ते 3 फूट आहे आणि त्या साईडला आहे तो 4.5 फूट आहे. त्याच्यामुळे जास्त भीती नाही याच्यात डुबण्याची वगैरे. तर पाहिला असाल तुम्ही फार्म हाऊस आपला. यायचं असेल तर नक्की येते कधी. करा. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्त्याला पण मस्त वेगळा स्पेस आहे. तर आता आपला नाश्ता वगैरे करून झालाय. चेंज पण झालेला आहे. तर चला आपण स्विमिंग पूलमध्ये आता उतरूया. थोडी मस्ती करूया स्विमिंग पूलमध्ये आणि दुपारी परत जेवून आपल्या बीचवर जायचं आहे. बघा आपला माणूस तयार आहे स्विमिंगसाठी. जॅकू. कुठे गेला? तर आपला पोहण वगैरे झालेला आहे आणि आपलं जेवण सुद्धा आलंय. तर थोडा आपण रेस्ट घेऊया, जेवायला जाऊया, त्याच्यानंतर परत आपण स्विमिंग पूलमध्ये येऊया. चेंज करून द्यायचं असं म्हणतो. तर आता आपण चाललोय किम बीच. चाललोय म्हणजे पोचलोय किम बीचला. पाणी पण खूप जवळ आलंय बीचच्या. सनसेट पाहण्यासाठी आलो होतो. सूर्य कुठे गेला? पण बॅड लक सनसेट. सूर्य कुठे गेला? मोहे झाला आमचा. आणलाय बाईनी बॅडमिंटन. वाटा आपण तिथून बघितलं म्हणून सूर्य लपला. तर चला जे सनसेट पाहण्यासाठी आपण आलो होतो ते तर आपल्याला भेटलं नाही, पण आपला फोटोचा व्हिडिओचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण निघत आहोत परत आपला फार्म हाऊसच्या दिशेने. इकडे आपली एक रेसिपी पण आहे जी आता सगळीकडे पाहायला भेटते तुम्हाला. तीच म्हणजे पोपटीचा कार्यक्रम. आज पोपटी लावायचे. तर आता आपण निघतोय. चला भेटूया फार्म हाऊसला. तर आपण फायनली घरी पोचलोय आणि आता जेवायला पण भरपूर टाईम आहे. तोपर्यंत एक टाईमपास म्हणून आपण पासिंग प्लो गेम खेळणार आहोत. तर आपली सर्व मंडळी रेडी आहे.
आपले सर्व ॲक्टिव्हिटीचे प्लेयर ते टाइमपास म्हणून आपल्याला खेळ खेळायचा आहे. तर चला बघूया कोण किती आपल्याला मनोरंजन करून देतो ते. एंटरटेनमेंट का खजाना मिलेगा यहाँ मुझे लग रहा है. तर चला सुरुवात करूया आपल्या गेमला. बोला एक तर नाचून दाखव किंवा काहीतरी गाणं बोलून दाखव. तुझ्यावरती आहे. तुला काय करायला आवडेल? पिले बोल काय करणार बोल फटाफट. गाणं बोला. हा चल बोल ना. ही चाल तुरु तुरु उठते केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर मटडली कशी मावळत्या उन्हा केवळच्या वनात माझी चळचळली. इथे कुणी आसपासना डोळ्यांच्या कोणात हासना तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहर खोलना जशी लग बग जाता मागे वळून पाहता. पुढे काय तुला काय करायला आवडेल? गाणंच बोलायला आवडेल. काय वाटतं तुम्हाला सर्वांना? आई काय तिच्यावर एकच राजा इथे जन्मला कोकण पुण्यभूमीवर एकच रायगडावर एक चौदार तलावर एक रायगडावर एक चौदार तलावर एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला कोकण पुण्यभूमीवर. नाचायला आवडत नाही गाणं बोलायला. तुम्हाला काय सांगू? नाही नाही माई असं नाही. बोल 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 काय बोल नाचून गाणं बोला. नाही आई ते नाही एक उखाणा घे बस. नाही 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 आता बरोबर आहे. उखाणा घे उखाणा घे. असं पाठ नाही केलं मी उखाणे. पाठ कशाला करायला बोल पाहिजे? बोल जे लग्नाला घेतलं ते उखाणा नाचून घ्यायचं. दाखव चल. हो सर्वात बेस्ट होता उखाणा. अलग आठव उखाणच येत काय नाही राहू दे. उखाणा ठीक आहे. काय रामाने राज्य दिले भरताने नाकारले रुपेश रावांच्या जीवावरती सौभाग्य स्वीकारले. वा नाव नाही घेतो. काय तिला घ्यायला सांगितलंय. काय परत आलं मग मला आता नाही आता भाई नाही ना भाईवरतीच होतं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजरा रे आता तुझी पाळी नीट देते टाळी आता तुझी पाळी नीट देते टाळी फुलो पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. पहिल्यांदा बघितलं मोर.
ताईने सोडलेला आता कुंकू कपाळी काजळी कुंकू कपाळी केसत वेणी मारळी बैरादाई मथुरेच्या बाजाराला चालली बैरादाई मथुरेच्या बाजाराला चालली बैरादाई तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी 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 आले बनवू काढले तुझ्यासाठी आले बनवू तुझ्यासाठी आले मना मुळीच नव्हतं रे काढा माझं मना ज्वानी ऐन भरा मस्त अंगुरी रात प्याली मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लाल देखणी नखरेला कटक चालली मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा फुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. तर चला मित्रांनो, आपला पोपटी लावायचा टाइम झालेला आहे. आपली तयारी सुरू आहे. दाखवतो मला व्हिडिओमध्ये.
मारू डब्यात मोड आले निघलं सगळं. तो दाखवून घेईन तुला दाखवून घेईन तुला त्याच्यात इकडे मग ते आहे ना बरोबर ते राखाडी नव्हतं पुढे त्याच्यात टाक चांगलं चांगलं. दिसला लागेल तर आपली पोपटी रेडी आहे. लॉलीपॉप चला तर भेटूया आपण उद्या सकाळी. जर जाग आली तर आपण डायरेक्ट आपली बेट सनराईज पाहायलाच होईल. 5:30ला निघायला लागेल. तर चला गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या ठरल्याप्रमाणे आपण सनराईज बघायला जाणार होतो पण जाग आली नाही. रात्री 3 ते 4 वाजले झोपायला त्याच्यामुळे सकाळी जाग आली नाही. त्याच्यामुळे आपल्याला सनराईज पाहायला पण नाही मिळाले कारण रात्री सनसेट भेटला नाही आणि आज सनराईज भेटला नाही. आता आपण नाश्ता करायला जात आहोत. आता नाश्ता करून आपण एखाद्या बीचवर जाऊन निघणार आहोत. नाश्ता आहे. नाश्ता करून आपल्याला पटापट निघायचं आहे बीचसाठी. व्हिडिओ करते लगेच फोटो पोस्ट देत आहे तुम्ही यार. तर चला 5:30 वाजलेत संध्याकाळचे आणि आता आपला निघायचा पण टाईम झालेला आहे. पण त्या अगोदर आपण सनसेट बघू देणार आहे. काल आपण किम बीचला गेलो होतो सनसेट पाहण्यासाठी परंतु जास्त उशीर झाला त्यामुळे आपल्याला पाहायला भेटलं नाही. पण आज आता मी जरा लवकर निघतोय आणि आज आम्ही वर्सोली बीचला जायचं ठरवलेलं आहे. अर्धा ते पाऊण तास लागेल पोचायला. आज सकाळी सुद्धा सनराईजचा ठरवला होता परंतु जाग आली नाही त्याच्यामुळे उशीर झाला. ना काल सनसेट ना आज सकाळी सनराईज पाहायला भेटला होता. पण आता सनसेट बघायचं ठरवलं आहे. तर बघूया ते तरी भेटते का की पुढे ट्रॉफिक आहे. आपण निघतोय आता. चला तर फायनली आपण वर्सोली बीचला पोचलोय आणि आपण जिंकलोय 2 दिवसाची जंग. 2 दिवस आपण सनसेट आणि सनराईजची पाहण्यासाठी नुसतं मरत होतो. फायनली आज सनसेट आपल्याला भेटणार आहे. गर्दी आहे इकडे आज. उद्या सोमवार शिवजयंतीची पण खूप जणांना सुट्टी आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. काल पण गर्दी होती किम बीचला. आज वर्सोली बीच पण फुल भरलेला आहे. ना चालायला मला उचलून कोण घे. आता अंदाज झाला सर. काल नाही खेळलो.
तर फायनली आपला सनसेट पाहून झालेला आहे आणि आता आपण बीचवरून निघत आहोत. आपण इथून डायरेक्ट आता मुंबईला जाणार आहोत. म्हणजे रात्री उशीर नको व्हायला आपल्याला पण, कारण आता ट्रॉफिक पण लागेल. तर चला आता भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. बाय.